त्या पितळीने आपण पाणी काढतो हांड्यामध्ये आणि ते पितळीचं पाणी जे बंद केलं ते माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आणि त्या पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि 85 वर्षाचा योद्धा आपण योद्धा वय 85 वर्ष पण आपण एवढं तरुण योद्धा आणि या योद्ध्यावर तुम्हा आम्हा सर्वांना उभं राहायचंय आणि त्या योद्ध्याचा आवाज या शिवनेरीचा आवाज या जुन्नर तालुक्याचा आवाज जो कोणी गाजवला असेल तर फक्त डॉक्टर अमोलसाहेब कोल्हे साहेबांनी संसदरत्न पुरस्कार अहो 10-15 वर्ष राज्य केली पण कुणाला मिळाला नाही. थोडा बारकाईने अभ्यास करा. संसद रत्न हा पुरस्कार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील आपल्या सुप्रियाताई सुळे असतील 3 वेळा साहेबांना हा पुरस्कार मिळालाय. ही सोपी गोष्ट नाही आणि कुणी उठायचं आणि कुणी म्हणायचं अरे काय केलं कोल्हे साहेबांनी मग कोल्हे साहेबांनी काय करायचं तुमच्या माहिती लिहायचं दशकिरीला यायचं भाषण करायची का पाचीच्या कार्यक्रमाला यायचं. अरे हे काम खासदाराला नसतंय. अरे 19,137 कोटी रुपयाचा निधी राष्ट्रीय महामार्ग घटकला आणि तो निधी त्यांनी केंद्रातून आणून राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले. आपण म्हणतो भाजपने केले गडकरी साहेबांनी केले. अरे पण ते भांडलं कोण निधी आणला कोणी. त्यानंतर जो आपला कांदा प्रश्न आहे तो कांदा प्रश्न संसदेमध्ये जाहीरपणे मांडला कोणी. त्यानंतर जो बैलगाडा प्रश्न आहे हा बैलगाडा प्रश्न मांडला कोणी. याचा सर्वसामान्य लोक विचार करत नाही. आज तुम्ही आणि फक्त चर्चा करतो पण करणारा माणूस हा काय करतो हे त्याच्या आत्म्याला जीवाला माहित असो. तो किती प्रामाणिकपणे काम करतो आणि असे आपले प्रामाणिक कार्यकर्ते आणि शिवनेरीचा आवाज जुन्नर तालुक्याचा आवाज संसदेमध्ये नाही तर भारत देशामध्ये पोहोचणारी एकमेव व्यक्ती असेल फक्त शिवाजी महाराजांचा चरित्र जपणारी डॉक्टर अमोलसाहेब कोल्हे.